कर्जत खालापूर मतदारसंघात कायापालट करण्यासाठी नवनवीन उपक्रम आणून येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी कार्य करणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी नोकरी तुमच्या दारात ही संकल्पना घेऊन मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी नोकरीचे आयोजन केले आहे। याकरिता शिवसेनेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांच्यामार्फत नोकरी मेळावा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी पोसरी येथील शिवतीर्थ येथे आयोजित केला आहे। या निमित्ताने शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत या भव्य नोकरी मेळाव्याच्या वेबसाईट आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत जिल्हा प्रमुख संतोष भोईर, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, विधानसभा संघटक शिवराम बदे, माजी तालुका प्रमुख बाळाजी विचारे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संघटक दिनेश कडू तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। 2.5 वर्षांपूर्वी कोविडचे संकट देशासहित आपल्या मतदारसंघात आले। त्यावेळी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, येथे बेरोजगारी वाढली, म्हणून पुन्हा एकदा सर्वांना नोकरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केले आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्यामार्फत भव्य दिव्य असे नोकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून 10,000 तरुण तरुणी यांना नोकरी देणार आहेत। याकरिता 50 ते 70 कंपन्या, बँक या मेळाव्यात समाविष्ट होणार आहेत। याकरिता आपला बायोडेटा घेऊन इयत्ता 5वी शिक्षणपासून ते पुढील शिक्षण घेतलेल्या सर्वांना नोकरी यात मिळणार असल्याने सर्वांनी फायदा घ्या। कोविड काळात गेलेल्या नोकऱ्या पुन्हा उपलब्ध करून देणार आहोत, यावर महेंद्र थोरवे यांनी प्रकाश टाकला। विधानसभा परिसरात पर्यटनाला वाव देत आहोत। येथील पर्यटकाला अतिथी देवो भव असे समजून वागा। येथे त्याप्रमाणे येथील रस्ते आणि पर्यटनाला साजेसे विकास कामे केली आहेत। 3,500 फार्म हाऊस येथे आहेत। 2018 ते 2024 पर्यटनाला खो घालण्याचा प्रयत्न केला गेला, पण यावर्षी आम्ही केलेल्या मागणीनुसार पर्यटन स्थळे तो शासनाने सुरू ठेवली आहेत। कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत। राज्यात पर्यटनावरच आर्थिक उलाढाल होत असते, म्हणून ते आम्ही जपणार असून ज्या काही समस्या येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून सरकार घोषित करणार असल्याने भविष्यात विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून मतदारसंघाचा विकास साधणार असल्याचे भाकीत त्यांनी केले। 18 ऑगस्टचा हा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी एकत्रपणे येऊन या मतदारसंघासाठी एक विजय घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो। बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडचणी करत असतात। असं न करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे। आपण नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्याने काही आणत असतो, त्यावेळेस हे या देशाचं, या मतदारसंघाचं भविष्य आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो, त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे आणि त्यांनी हे सगळं आपल्यासमोर आपण जे काही विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघाचं ठेवलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी।